नमस्कार. आजच्या या एका अतिशय खास आणि सखोल विश्लेषणात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खऱ्या अर्थाने आपलं जीवन बदलून टाकू शकतो. आणि हो, सुरुवातीलाच हे स्पष्ट करू इच्छितो की आपली ही संपूर्ण चर्चा पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या मूळ हिंदी साहित्यावर आधारित आहे. आजचा आपला विषय आहे अध्यात्माचा पाया म्हणजे मनाची स्वच्छता. कसं आहे ना, जसं आपण निसर्गात एखादी खळखळणारी नदी किंवा उगवता सूर्य पाहतो, अगदी तसंच आपलं मनही तेजस्वी आणि निर्मळ असू शकतं. हा एक अतिशय सुंदर आणि प्रगल्भ प्रवास असणार आहे, ज्यात आपण स्वतःच्याच आत डोकावून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सगळ्यात आधी या एका मूलभूत गोष्टीकडे लक्ष देऊया. साहित्यामध्ये एक अतिशय सुंदर विचार मांडलाय. सर्व आध्यात्मिक क्षेत्रांचा खरा पाया म्हणजे मानवी मनाची स्वच्छता होय. बघा, आपण बाहेरच्या जगात कितीही यश मिळवलं किंवा कितीही मोठी पदवी मिळवली, तरी जोपर्यंत आपली आतली मानसिकता, आपलं मन स्वच्छ नाही ना, तोपर्यंत खरी आध्यात्मिक प्रगती शक्यच नाही. खरं सांगायचं तर आध्यात्मिक उन्नतीचा हा मार्ग कुठल्या बाहेरच्या जगात नाहीये, तर तो आपल्याच आतून, आपल्या विचारांच्या शुद्धतेतून सुरू होतो. आता इथे ही तुलना बघा, खरंच खूप विचार करायला लावणारी आहे. आपण सगळेच आपल्या शरीराच्या स्वच्छतेबद्दल किती जागरूक असतो, नाही का? आजार होऊ नयेत म्हणून आपण रोज अंघोळ करतो, एकदम स्वच्छ कपडे घालतो. पण मानवी जीवनासाठी शारीरिक स्वच्छतेपेक्षाही मानसिक पावित्र्य अनंत पटीने जास्त महत्वाचं आहे. कारण शरीराच्या अस्वच्छतेमुळे फक्त शरीराला आजार होतात, पण जर मन अस्वच्छ असेल ना, तर थेट आपल्या आत्म्याला आणि संपूर्ण अस्तित्वालाच रोग जडतात. रोजच्या धावपळीत आपल्या मनावरही अनेक विकारांची धूळ साचत असते, आणि म्हणूनच तिची स्वच्छता करणं हे शारीरिक स्वच्छते इतकंच किंबहुना त्याहूनही जास्त आवश्यक आहे. आणि हेच कारण आहे की एक स्वच्छ आणि निर्मळ मन हीच मानवजातीची सर्वात मोठी संपत्ती मानली जाते. साहित्यातील हा विचार आहे का? सक्षम आणि पवित्र मनातच श्रेष्ठ विचारांचा निवास असतो. म्हणजे विचार करा, प्रगतिशील आणि दैवी विचारांना जन्म देणारी एकमेव जागा जर कोणती असेल तर ते आपले शुद्ध मन आहे. वैयक्तिक पातळीवर असो किंवा समाजाच्या पातळीवर आपली प्रगती होणार की अधोगती हे पूर्णपणे आपल्या विचारांच्या दर्जावर अवलंबून असतं. थोडक्यात सांगायचं तर जेव्हा मन एकदम स्वच्छ असतं तेव्हाच तिथे महान विचार रुजू शकतात. पण मग प्रश्न पडतो की हे मन अस्वच्छ होतं तरी कसं? चला पाहूया त्या आतल्या शत्रूंकडे जे आपल्या मनाला प्रदूषित करतात. राग, लोभ, अहंकार, काम आणि आळस हे ते अंतर्गत शत्रू आहेत जे माणसाच्या प्रगतीचे सगळे दरवाजे अक्षरशः बंद करून टाकतात. कसं आहे, हे विकार एकदा का मनात साचायला लागले की माणसाचं मन सतत एका चिंतेत आणि अस्वस्थतेत राहतं. हेच ते घटक आहेत जे आपल्या आणि आपल्या यशाच्या तसेच शांतीच्या मध्ये एक खूप मोठी भिंत उभी करतात. या संदर्भात एक अतिशय स्पष्ट आणि धारदार सत्य मूळ साहित्यात मांडलंय. ते म्हणतात, ह्या जगात मानवासाठी मनाच्या मलिनतेपेक्षा दुसरा कोणताही मोठा शत्रू नाही. जेव्हा एखादी व्यक्ती या विकारांच्या पूर्णपणे आहारी जाते, ईर्ष्या, स्वार्थ आणि अहंकार यांसारख्या प्रवृत्ती मनात वाढू लागतात, तेव्हा ती व्यक्ती आतून अक्षरशः पोखरली जाते. साहित्यात तर असं वर्णन केलंय की अशा परिस्थितीत माणूस हा दिसायला मानवी शरीरात असला तरी तो आतून प्रत्यक्ष एका राक्षसासारखा म्हणजेच असुरासारखा बनतो. त्याचं संपूर्ण जीवन आतून सडत जातं. आता एक अतिशय रंजक प्रश्न निर्माण होतो. एक पूर्णपणे स्वच्छ झालेलं मन या जगाकडे नेमकं कसं पाहत असेल? हा प्रश्न आपल्याला थोडा आत्मपरीक्षण करायला लावतो. कारण बघा, जेव्हा मनातला सगळा मळ दूर होतो ना, तेव्हा अचानक हे जग बदलत नाही, तर जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलून जातो. आणि सांगू, हीच खऱ्या मुक्तीची पहिली पायरी आहे. याचं उत्तर या सुंदर ओळीत दडलंय. जर आपली प्रेमळ दृष्टी जागृत झाली तर वाईट लोकांमध्येही खूप आनंद आणि चांगुलपणा दिसू शकतो. इथे साहित्यामध्ये दत्तात्रेय ऋषींचं एक अतिशय अप्रतिम उदाहरण दिलंय. त्यांनी काय केलं तर त्यांनी इतरांमधले दोष शोधण्याची वृत्तीच सोडून दिली आणि सर्वत्र श्रेष्ठता शोधण्याची वृत्ती जागृत केली. यामुळे काय झालं तर त्यांना कावळे, कुत्रे, कोळी यांसारख्या अगदी सामान्य आणि तुच्छ वाटणाऱ्या जीवांमध्येही सद्गुण दिसले आणि त्यांनी त्यांना चक्क आपले गुरु मानलं. यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं तर चांगुलपणा हा नेहमी पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनात असतो. हेच सत्य अधिक स्पष्ट करणारा हा विचार बघा. पापाकडे दुर्लक्ष करून आणि पुण्याचा शोध घेतल्यास सर्वत्र ईश्वरच चमकताना दिसतो. सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर हे जग म्हणजे आपल्या मानसिक स्थितीचा आरसा आहे. जर मन मलिन असेल तर आपल्याला जगात फक्त दुर्गंधी आणि वाईट गोष्टीच दिसतील.
पण एक शुद्ध मन जगातील सर्व दोष गाळून टाकतं आणि या सृष्टीतला केवळ दैवी सुगंध आणि आनंदच ग्रहण करतं. मग सर्वत्र केवळ उपकार, सहकार्य आणि सद्भावनाच दिसू लागते. तुम्हाला माहितीये का, मनाच्या स्वच्छतेचा एक खूप मोठा आणि थेट परिणाम आपल्या रोजच्या कर्मावरही होतो. साहित्यात अतिशय सुंदरपणे सांगितलंय, प्रामाणिकपणे कमावलेले आणि अनितीचा स्पर्श नसलेले अन्न आपला आत्मसन्मान गगनाला भिडवते. म्हणजे काय, तर स्वच्छ मनाचा एक नैसर्गिक परिणाम म्हणजे प्रामाणिक कष्ट. जेव्हा आपण खऱ्या अर्थानं नीतिमत्तेनं जीवन जगतो, तेव्हा ते अन्न केवळ आपलं शरीर पोसत नाही, तर आपला आत्मसन्मान आणि आपला आत्मगौरव हिमालयासारखा उन्नत करतं. एक वेगळंच आणि खूप खोल समाधान आपल्या अंतःकरणात भरून राहतं. आता विचार करा, जेव्हा आपल्या जाणीवेचा विस्तार होतो तेव्हा नक्की काय घडतं? इतरांकडे प्रेम आणि जिव्हाळ्याच्या दृष्टीने पाहिल्यावर संपूर्ण जग आपल्या कुटुंबासारखेच वाटू लागते. हे किती खरं आहे ना? आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबातल्या माणसांचे दोष सहज विसरतो, त्यांना क्षमा करतो. मग हेच धोरण आपण बाहेरील लोकांसाठी का वापरू शकत नाही? एक स्वच्छ मन हीच क्षमाशीलता आणि सहनशीलता अत्यंत सहजपणे अनोळखी लोकांपर्यंतही पोचवतं. मग हे संपूर्ण जगच आपल्याला आपलं वाटू लागतं. पण इथे अनेकांना एक भीती वाटते. त्यांना वाटतं, जर आपण खूपच चांगलं वागलो तर लोक आपला नक्कीच गैरफायदा घेतील. पण साहित्यात यावर एक अतिशय सखोल विचार मांडलाय. खरा उदात्तपणा असा ठसा उमटतो की जो अंतिमतः शोषणकर्त्यालाही पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त करतो. म्हणजे एका शुद्ध मनाचा चांगुलपणा इतका शक्तिशाली असतो की तो शोषण करणाऱ्याच्या किंवा फसवणूक करणाऱ्याच्या मनावरही आपली एक अमिट छाप सोडतो. आणि कालांतराने ती छाप त्या व्यक्तीला आतून सुधारण्यासाठी एक मूक प्रेरक म्हणून काम करते. इतिहासात अशा अनेक संतांची उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या सज्जनतेने दुष्टपणावर विजय मिळवलाय. आणि हे बघा, जीवनातल्या सुख आणि दुःखाचं स्वरूप समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. साहित्यात हे अतिशय सुंदरपणे सांगितलंय की हे द्वैत अगदी काळाच्या चक्रासारखंच नैसर्गिक आहे. बघा, ज्याप्रमाणे पृथ्वी फिरल्यामुळे रात्र आणि दिवस होतात, व्यापारात कधी नफा तर कधी तोटा होतो, अगदी तसंच मानवी जीवनातही आनंद आणि दुःख येत जात असतात. जसे एखादे कपड्याचं विणकाम असतं ना, तसंच हे जीवन सुखदुःखाच्या चढउताराने विणलेलं आहे. हे एकदा का आपण समजून घेतलं की मग आपण प्रत्येक परिस्थितीत आपला मानसिक समतोल अगदी सहज राखू शकतो. मग ह्या नैसर्गिक दुःखांना सामोरं कसं जायचं? तर साहित्यात यावर एक अत्यंत सोपा आणि तरीही खूप प्रभावी मार्ग सुचवलाय. आयुष्यातील नुकसानीकडे पत्त्यांचा खेळ हरल्याप्रमाणे पहा, हलक्या मनाने आणि हसतमुखाने. बघा, ज्याचं मन स्वच्छ आणि विवेकी असतं ना, ती व्यक्ती संकटे आणि दुःखे अत्यंत डौलदारपणे हाताळते. खेळात हरल्यावर आपण जसं रडत बसत नाही, तसंच जीवनातील तात्पुरत्या अपयशाने खचून न जाता ते हसत हसत सहन करण्याची आणि पुढे जाण्याची ताकद या शुद्ध मनातूनच येते. तर मग खरा पुरुषार्थ किंवा खरं शौर्य कशात आहे? स्वतःच्या आतील मलिनता शोधणे आणि ती सुधारणे हा जगातील सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. म्हणजे बघा, खरा नायक तो नाही जो इतरांवर विजय मिळवतो, तर खरा शूर तो आहे जो स्वतःच्या अंतर्गत त्रुटींवर आणि विनाशकारी प्रवृत्तींवर विजय मिळवतो. जगातील प्रत्येक महापुरुषाला हा पुरुषार्थ अनिवार्यपणे करावाच लागलाय. आपण संपूर्ण जग नाही बदलू शकत, पण आपण स्वतःला तर नक्कीच सुधारू शकतो, बरोबर? आता इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की आंतरिक स्वच्छतेशिवाय आपले बाह्य कर्मकांड कसे निरर्थक ठरतात. आपण अनेकदा फक्त बाह्य कर्मकांडांमध्ये अडकून पडतो. म्हणजे बघा, जप, तप, उपवास, कीर्तन यांचं नक्कीच स्वतःचं असं महत्त्व आहे. पण जर तुमचं मनच स्वच्छ नसेल तर हे सर्व अगदी वरवरचं ठरतं. स्वच्छ मनाच्या पायाशिवाय केलेले बाह्य धार्मिक विधी म्हणजे अक्षरशः एका विषारी चिखलात बीज पेरण्यासारखं आहे. ज्यांनी स्वतःच्या मनाच्या स्वच्छतेसाठी योग्य मेहनत घेतली आहे, त्यांनाच या भक्तीचा पूर्ण आणि खरा लाभ मिळतो. प्राचीन भारतीय संस्कृतीत सुमनस हा शब्द अत्यंत प्रतिष्ठेचा मानला गेला आहे. सुमनस म्हणजे एक सुंदर आणि स्वच्छ मन. आपले जे प्राचीन ऋषीमुनी होते ना, ते कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा या मानसिक पावित्र्याला सर्वोच्च महत्त्व द्यायचे. एखाद्यावर प्रसन्न झाल्यावर ते सुमनस म्हणजेच सुंदर मन असण्याचा आशीर्वाद देत असत. ज्याला खऱ्या अर्थाने ही संपत्ती मिळाली, त्याचं जीवन यशस्वी झालं असंच ते मानायचे. साहित्यातील हा पुढचा विचार आध्यात्मिक उंचीची एक नवीनच व्याख्या करतो. केवळ उपासनेने नाही, तर जीवनभर चालणाऱ्या साधनेने कल्याण प्राप्त होते. म्हणजे केवळ काही क्षणांच्या प्रार्थनेपुरतं किंवा कर्मकांडापुरतं मर्यादित न राहता
आपलं संपूर्ण जीवनच एक साधना बनवणं आवश्यक आहे. सातत्याने आणि एका सक्रिय शिस्तीने जगणं, आपलं रोजचं आचरण शुद्ध ठेवणं, हीच खऱ्या अर्थाने ती साधना आहे. तर यातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा समोर येतो की अध्यात्म हे केवळ मंदिरात जाऊन बसण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर ते अतिशय व्यावहारिक आहे. साहित्यात अतिशय स्पष्टपणे म्हटलंय, वर्क इज वर्शिप, म्हणजेच कोणतंही काम पूर्ण मानसिक निष्ठेने करणे हा जीवनसाधनेचाच एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे आपलं जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण एकाग्रतेने आणि मनोभावे पार पाडणं हीच खऱ्या अर्थाने ईश्वराची सर्वात मोठी पूजा आहे. आता ही आध्यात्मिक मुक्ती आणि मानसिक उत्कृष्टता प्रत्यक्षात मिळवण्यासाठी आपल्याला काही कृतिशील पावलं उचलावी लागतील. पहिलं पाऊल म्हणजे आपलं वैयक्तिक जीवन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित करणं. दुसरं, आपला दृष्टिकोन व्यापक करणं, संकुचित विचार पूर्णपणे सोडून देणं. आणि तिसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे केवळ स्वतःपुरतं न पाहता लोककल्याणासाठी आणि परोपकारासाठी पुढे येणं. जेव्हा आपण या 3 चरणांमधून जातो तेव्हाच जीवनाची खरी साधना पूर्ण होते. आणि तुम्हाला माहितीये, ह्या संपूर्ण प्रवासातला सर्वात मोठा त्याग कोणता आहे? मनावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे आपल्या इच्छा भौतिक प्रवृत्तींकडून आध्यात्मिक ध्येयांकडे वळवणे होय. मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे फक्त ध्यान करणं किंवा एकाग्रता वाढवणं नव्हे, तर आपल्या क्षणभंगूर शारीरिक सुखांच्या लालसेला मुरूड घालून आपली पूर्ण ऊर्जा एका चिरंतन अशा आध्यात्मिक सत्याकडे वळवणं. हे जे धाडस आहे ना, हे जे मनोबल आहे ना, हेच खऱ्या अर्थाने तुमचं आत्मबळ आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्याकडे आलो आहोत. जाता जाता एका अत्यंत विचारप्रवर्तक प्रश्नावर आपण सर्वांनी नक्की विचार करूया. एखाद्या राष्ट्राची संपत्ती जर तिथल्या सोन्या चांदीत न मोजता तिथल्या लोकांच्या मनाच्या स्वच्छतेत आणि उच्च विचारांमध्ये मोजली गेली, तर ही मानवजात काय आणि किती साध्य करू शकेल? जरा विचार करा. खऱ्या अर्थाने उच्च मन असणारे नागरिकच राष्ट्राची खरी संपत्ती असतात. या विचाराने प्रेरित होऊन आपण सर्वांनी आपलं स्वतःचं मन स्वच्छ ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. या मूळ साहित्याचं हे विश्लेषण ऐकल्याबद्दल आणि या सुंदर प्रवासात माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.